नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा रणसंग्राम तोंडावर असताना आता युती आणि आघाडी समोरासमोर येऊन ठेपली आहे। याच पार्श्वभूमीवर कोकणातील चिपळूण येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा घेतली, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोठी जाहीर सभा झाली। या निमित्ताने खासदार शरद पवार चिपळूणमध्ये दाखल झाले होते। यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी घरात आम्ही एकत्रच असा उच्चार करून राजकीय गोठात खळबळ उडवून दिली आहे। त्यांच्या या वक्तव्याने वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत। महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे आता राजकारण तापणार आहे। दिवसेंदिवस राजकीय समीकरणे बदलत असून या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे। चिपळूणमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी काका पुतणे एकत्र येणार का असा खोचक सवाल केला। त्यावर उत्तर देताना खासदार शरद पवार यांनी घरात आम्ही एकत्रच आहोत असे मिश्किल शब्दात उत्तर दिले आणि अधिक बोलणे टाळले। वास्तविक चिपळूणमध्ये पुण्याची सभा झाल्यानंतर काकांची जंगी सभा झाली। दोघांनी स्वतंत्र राष्ट्रवादी पक्ष स्थापन केले आहेत। दोन्ही पक्षांच्या वतीने न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे। चिन्हांसाठी देखील कायदेशीर मार्गाने लढाई लढली जात आहे। काका पुतणे राजकारणात परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत। खासदार शरद पवार महाविकास आघाडीत तर उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमध्ये सामील झाले आहेत। आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हे काका पुतणे युती आणि आघाडीच्या बाजूने वेगवेगळ्या ठिकाणी जागा लढवणार आहेत। मात्र राज्यातील काही मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे। यामध्ये बारामती बरोबरच चिपळूणमध्ये देखील राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत। आघाडीच्या जागा वाटपानंतर त्याला अधिक स्पष्टता मिळणार आहे। राजकारणात परस्परांच्या विरोधी भूमिका घेणारे काका पुतणे पवार घराण्यात मात्र एकत्रच आहोत असे काकांनी जाहीर केल्याने राजकीय गोटात भुयाया उंचावल्या आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।